नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्त्याचे वाटप करण्यात आलेले आहे। आता 20व्या हप्त्याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहे। तरी 20वा जो हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल। शिवाय यामध्ये आणखी माहिती समोर आलेली आहे की पहिल्या हप्त्यात मिळालेल्या लाभार्थ्याच्या संख्या जी होती ती आता 19 हप्त्यापर्यंत 4 पट त्यामध्ये वाढ झालेली आहे। शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची आता शेतकरी वाट पाहत असतानाच महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात जवळपास 21 कोटी 84 लाखावरून जे लाभार्थी होते ते 19व्या हप्त्यामध्ये 93 कोटी 28 लाखापर्यंत लाभार्थ्याच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपण पाहू शकतो। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये वाटप करण्यात आलेल्या पहिला हप्ता राज्यातील जवळपास 21 कोटी 84 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला होता। त्यामध्ये सुमारे 437 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे देण्यात आले। 2025 मध्ये 19व्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या 93 कोटी 28 लाखापर्यंत पोहोचली। यामध्ये जवळपास 2013 कोटी रुपये वाटप करण्यात आले। म्हणजेच लाभार्थ्याच्या जे संख्येत आहे ते 4 पट वाढ झालेली आपण आता यामध्ये दिसून येते। आणि वितरित निधीमध्ये सुमारे 5 पट वाढ झाली। वाढलेले डिजिटायझेशन, जमिनीची सुधारित नोंद पडताळणी व मोहिमेबद्दलची व्यापक जागरूकता यामुळे ही वाढ झालेली आपल्याला दिसून येते। अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण शहरी अशी स्पष्ट तफावत आपल्याला दिसून येते। तरी पण या पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील जे टॉप 10 लाभार्थी जिल्हे आहेत ज्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, सांगली, नांदेड, बीड या जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश होतो। सर्वाधिक जे लाभार्थी आपण पाहू शकतो ते सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात प्रत्येकी 5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झालेली आपण पाहू शकतो। आणि सगळ्यात जर कमी आपण जर विचार केला ठाणे आणि पालघर सारखे जे शहरी केंद्रित भाग आहे या ठिकाणचे जे लाभार्थी आहेत ते सगळ्यात कमी लाभार्थी आहे।